आता त्या खूप खुश आहेत, त्यांना त्रास नाही, काय नाही, व्यवस्थित सगळ्या हॅपी आहेत. 18 वर्षापासूनचा त्रास एखाद्या पेशंटचा जातो, त्यावेळी किती आनंदात असू शकतो ते मला त्या दिवशी त्या पेशंटच्या डोळ्यात बघितल्यावरती कळलं. मैं लोगों को यही सजेस्ट करूँगी, सर के पास हर एक दवा दुख की दवा है। मेरे हिसाब से उनके पास जो भी जाएगा, उनका खुद का एक सेंटर है डोले पाटिल रोड पे, तो वहाँ पर भी अगर आप जाएंगे, जो भी दुख है वो अपने आप ठीक करके देंगे। मेरे हस्बैंड भी 45 इयर्स के हैं, तो उनको भी एंजाइटी अटैक्स आते थे। हम तो साइकियाट्रिस्ट, साइकोलॉजिस्ट सबके पास गए, एमआरआई ट्रीटमेंट करा, एमआरआई निकाला, सब ब्रेन में कुछ भी नहीं है। और सर ने सिर्फ 3 सेशंस लिए, 3 सेशंस में उन्होंने सिर्फ बाहर से मैग्नेट लगाया और एकदम उनका मन भी शांत हो गया। लाइक आज के ज़माने में इट्स अ रियली बिग एग्जाम्पल है सर, कि एक तो फैमिली जैसे आपको ट्रीट करते हैं एंड वार्मथ देते हैं एंड पैसा भी इतना नहीं लेते हैं, लाइक फ़ायदा नहीं उठाते आपके तकलीफ़ का। तो बहुत हद तक रिलीफ मिली है। इनका जो ट्रीटमेंट का तरीका है वो बहुत ही ऑर्गेनिक है और बहुत अच्छा लगता है, क्योंकि उससे रिलीफ बहुत ज़्यादा मिलता है, दवाई की ज़रूरत नहीं है। और जो भी नेचुरल तरीके से कोर को जाके टच करके वहाँ ट्रीटमेंट देना जो है वो अच्छा है। इनका नेचर बहुत ही अच्छा है। उलट आम्हाला काही काही डॉक्टर म्हणले असं समजा की आताच्या जगात नाही आहे, असे काही काही डॉक्टर बोलले, पण सर तसे नाही बोलले। सर म्हणले आले की मी हळूहळू थेरपी करेल मी त्याला। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. मेरा नाम नम्रता सखरानी है और मैं पूना कैंप में रहती हूँ। मेरी सास रीटा सखरानी 75 इयर्स की है। उनको है ना जनवरी में तकलीफ़ हुई थी चलने की, वो रिक्शा से उतर ही नहीं पा रहे थे। तो फिर तभी हमको, जब भी मैं आई डॉक्टर के पास लेके गई उनको हॉस्पिटल में, तो वो डॉक्टर ने बोला कि इनका तो पहले ही फैट का सर्जरी करना पड़ेगा, बिकॉज उनका वेट 108 kgs है। तो तभी फिर जब भी मैंने इंक्वायरी किया, यूट्यूब पे देखा, गूगल में देखा, तभी हमको ये एक योगा सेंटर है इधर, इनके बारे में मालूम पड़ा। शाइन मैडम है, तो वो घर पर आने लगे और उनको ट्रैक्शन का देना पड़ा जो भी ट्रीटमेंट था। तो शाइन मैडम से उन्होंने ट्रीटमेंट लिया जनवरी से मार्च तक। फिर उसके बाद शाइन मैडम ने बताया कि डॉक्टर चंद्रकांत केदकर वो है ना काफ़ी अच्छे एक्यूप्रेशर करते हैं, क्योंकि ट्रैक्शन से पैर तो हिलने लगे बट उनको लिफ्टिंग में अभी भी तकलीफ़ हो रही थी, पैर उठा नहीं पा रहे थे। जैसे रिक्शा में चढ़ना, सीढ़ी उतरना, सीढ़ी चढ़ना, तो ट्रैक्शन से चलना फिरना घर पे ठीक था, बट रिक्शा में नहीं उठा पा रहे थे, लिफ्टिंग प्रॉब्लम था। तो चंद्रकांत सर से जब भी हमने ट्रीटमेंट स्टार्ट किया, चंद्रकांत सर हमारे घर पर आने लगे। फिर उसके बाद उनका हफ्ते में ही सीढ़ी चढ़ना उतरना चालू हो गया। उन्होंने काफ़ी अलग अलग थेरेपीज़ दिए, मैग्नेट का थेरेपी दिया, मोक्षा दिया, कुछ भी दवाइयाँ नहीं दिए। जबकि वहाँ पर हमको हॉस्पिटल में वो बोल रहे थे कि भाई आपको एडमिट होना पड़ेगा, फिर सर्जरी कराना पड़ेगा। तो इससे कुछ भी प्रॉब्लम नहीं आया, क्योंकि ऑलरेडी मेरी सास हार्ट पेशेंट भी है, तो वो रिस्क था, क्योंकि वो नी का सर्जरी करना है, रिप्लेसमेंट करना है, काफ़ी अलग अलग प्रॉब्लम्स थे। पर चंद्रकांत सर के थेरेपी से वो हफ्ते में ही बाहर जाने लगे, वो बाहर निकलने लगे घर से, तो उनको काफ़ी अच्छा लगने लगा। अभी भी उनको 2 महीने हो गए हैं ट्रीटमेंट करके, तो एटलीस्ट अभी वो वॉक कर सकते हैं, रिक्शा में चढ़ सकते हैं, सीढ़ियाँ उतर सकते हैं, सीढ़ी चढ़ सकते हैं, और वेट भी थोड़ा कम हो गया है उनका। और दूसरा ट्रीटमेंट हम ले रहे हैं हमारे ससुर के लिए, वो गोविंदराम सखरानी है, 81 इयर्स के हैं। उनको भी डायबिटीज़ है और उनको पैर में ना पूरा लाल लाल हो गया, एक फुंसी निकल के आई। तो डॉक्टर के सर्जन के पास गए, तो उन्होंने बोला कि ये पूरा पस भर गया है, तो आपको उसका निकालना पड़ेगा पस। तो वो पूरा स्कूप करके निकाला और उस पर उन्होंने स्टिचेस भी नहीं लगाए। फिर हमारा जैसे सर आ रहे थे चंद्रकांत हमारे सास के लिए, तो उन्होंने भी देखा मेरे ससुर को,
तो उन्होंने वहाँ पर ही ट्रीटमेंट स्टार्ट कर दिया। फिर उससे पूरा ज़ख्म सूख गया और अभी डायबिटीज़ भी कंट्रोल में है। मेरे ससुर पहले 2 टैबलेट्स लेते थे, उनको 40 साल पुराना डायबिटीज़ है, तो 2 टैबलेट्स डायबिटीज़ के लेते थे, अभी उन्होंने 1 टैबलेट कर दिया जस्ट 2 महीने के ट्रीटमेंट से। तो चंद्रकांत सर अभी हमारे पास हफ्ते में 2 बार आते हैं। हम बहुत खुश हैं सर से। एंड जबकि जो ट्रीटमेंट वो देते हैं, द कॉस्ट प्राइस इज़ ऑल्सो बहुत कम है। कॉस्ट प्राइस उनका, घर पर आके आपको होम सर्विस भी देंगे और तकलीफ़ भी नहीं होता है कुछ। सास ससुर एज के हिसाब से उनको कहाँ जाने की ज़रूरत भी नहीं है और बहुत पोलाइट, हेल्पफुल, आउट ऑफ द वे जाके हमें बहुत मदद करते हैं। वो उसको यही सजेस्ट करूँगी, सर के पास हर एक दवा दुख की दवा है। मेरे हिसाब से उनके पास जो भी जाएगा, उनका खुद का एक सेंटर है डोले पाटिल रोड पे, तो वहाँ पर भी अगर आप जाएंगे, जो भी दुख है वो अपने आप ठीक करके देंगे। मेरे हस्बैंड भी 45 इयर्स के हैं, तो उनको भी एंजाइटी अटैक्स आते थे। हम तो साइकियाट्रिस्ट, साइकोलॉजिस्ट सबके पास गए, MRI ट्रीटमेंट करा, MRI निकाला, सब ब्रेन में कुछ भी नहीं है। और सर ने सिर्फ 3 सेशंस लिए। 3 सेशंस में उन्होंने सिर्फ बाहर से मैग्नेट लगाया और एकदम उनका मन भी शांत हो गया और अभी एकदम हेल्दी लाइफ रह रहे। तो तीनों को बहुत फ़र्क पड़ा है। तो हमारे हिसाब से तो आपको सर के पास ज़रूर आना चाहिए अगर आपको कुछ भी तकलीफ़ है सर। तो काफ़ी आपको कॉस्ट कटिंग भी हो जाता है एंड मेन है कि हमारा इंटरनल बॉडी पार्ट्स पे कोई भी साइड इफ़ेक्ट नहीं होता है। बिकॉज जो भी सर ट्रीटमेंट देते हैं सब एक्सटर्नल है, सब बॉडी के बाहर है, तो आपको अंदर से कुछ हानि भी नहीं होगी। और सर कोई मेडिसिन भी नहीं देते हैं, जो भी नेचुरल तरीके से आपको हील करने की कोशिश करेंगे। ये फर्स्ट डॉक्टर थे जिन्होंने ऐसा ट्रीटमेंट किया। इतना सेटिस्फैक्शन था, उन्होंने बोला नहीं ये बुज़ुर्ग है, मेरे माँ समान है, और उन्होंने इतने अच्छे से ट्रीटमेंट किया। बट चंद्रकांत सर ने ऐसा किया। लाइक आज के ज़माने में इट्स अ रियली बिग एग्जाम्पल है सर, कि एक तो फैमिली जैसे आपको ट्रीट करते हैं एंड वार्मथ देते हैं एंड पैसा भी इतना नहीं लेते हैं, लाइक फ़ायदा नहीं उठाते आपके तकलीफ़ का। थैंक यू। मेरा नाम सुरेश कुमार प्रसाद है और मैं खराड़ी में रहता हूँ। मेरे को फ्रोज़न शोल्डर का प्रॉब्लम है और ये करीब 4-5 महीने से प्रॉब्लम है। मैं ट्रैवल काफ़ी करता हूँ, तो आने के बाद जब मेरे को समझ में आया कि ये फ्रोज़न शोल्डर का प्रॉब्लम है, तो पहले मैंने फिज़ियोथेरेपिस्ट के पास गया एंड वहाँ कुछ ट्रीटमेंट लिए 2 हफ्ते के। एंड वो ट्रीटमेंट जो थे वो मशीन डिपेंडेंट ट्रीटमेंट रहते हैं, जैसे मैट्रिक्स हो गया, FT हो गया, या लेज़र हो गया, या टेंस हो गया, अलग अलग तरीके थे। वहाँ से भी रिलीफ मिला। फिर एक सोशल गैदरिंग में एक दोस्त से समझ में आया कि एक्वापंचर एंड एक्वा प्रेशर से पिन थेरेपी से काफ़ी रिलीफ मिलता है। तो उसका नाम है नासिर शेख। तो उसने मेरे को रेफरेंस दिया डॉक्टर साहब का। तो उसके बाद मैं यहाँ पर आया। मेरे को करीब यहाँ पर 2 हफ्ते से मैं ट्रीटमेंट ले रहा हूँ। 10 सेशंस हो गए हैं, जिसमें कप थेरेपी हो गया, निडल थेरेपी हो गया, फिर बाकी इनके जो ट्रेडिशनल कायरो प्रैक्टिस होते हैं वैसा हो गया। तो बहुत हद तक रिलीफ मिली है। इनका जो ट्रीटमेंट का तरीका है वो बहुत ही ऑर्गेनिक है और बहुत अच्छा लगता है, क्योंकि उससे रिलीफ बहुत ज़्यादा मिलता है, दवाई की ज़रूरत नहीं है। और जो भी नेचुरल तरीके से कोर को जाके टच करके वहाँ ट्रीटमेंट देना जो है वो अच्छा है। इनका नेचर बहुत ही अच्छा है। मेरी यही ख्वाहिश है, या मैं यही अपील करना चाहती हूँ लोगों को कि ये थेरेपी जो है आपको आके लेना चाहिए, बिकॉज़ इसका कोई भी साइड इफ़ेक्ट नहीं है। एंड इनफैक्ट जब आप करते हो ये थेरेपी, तो एक से दूसरा अगर कोई भी प्रॉब्लम है तो वो भी उभर के सामने आ जाता है। एंड ट्रीटमेंट लेने की वजह से यू कैन हैव अ गुड हेल्दी लाइफ एंड लाइफ विच इज़ पेन फ्री। सो बिकॉज़ आज के टाइम में जहाँ इतना स्ट्रेस है, हम हमेशा भाग रहे हैं, दौड़ रहे हैं, अपने काम में उलझे हुए हैं, यहाँ पे आपको सुकून मिलेगा और ट्रीटमेंट होगी तो आपको अच्छा लगेगा। यू विल लिव बेटर एंड लॉन्गर। माझं नाव मेघराज सिंगी, माझं वय 73 वर्ष आणि मी इथं कोरेगाव पार्कमध्ये राहतो आहे। मी एक चार्टर अकाउंटंट आहे
मला अनेक दिवसापासून सायटिकाचा प्रॉब्लेम होता. माझी L4 L5 मधली नस ही कॉम्प्रेस झाल्यामुळं माझा डावा पाय हा एकदम अधू झाल्यासारखा होता. तो 10 पावलं सुद्धा चालण्या इतकी शक्ती त्यामध्ये राहिली नव्हती. कधीकधी तर तो दगडासारखा एकदम घट्ट होऊन जायचा. त्यामुळं कंपल्सरी कुठंतरी बसावं लागायचं. त्यामुळं माझं फिरणं चालणं वगैरे सगळं बंद झालं होतं. आणि मी अनेक ठिकाणी चौकशा केल्या, विचारणा केली, अनेक डॉक्टरांना दाखवलं. माझे नातेवाईकमध्ये सुद्धा काही डॉक्टर्स आहेत ऑर्थो वगैरे. त्यांनी मला फक्त ऑपरेशन करायचं सजेशन दिलं. पण ह्या वाढत्या वयात हे ऑपरेशन किती सक्सेसफुल होईल आणि त्याचा त्रास किती कमी होईल याची शाश्वती नव्हती. त्यामुळं मी अनेक ठिकाणी चौकशा केल्यानंतर मला डॉक्टर चंद्रकांत काटकर सरांचा रेफरन्स मिळाला आणि त्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यानंतर अगदी माफक दरात ही त्यांनी जी माझ्यावर ट्रीटमेंट केली आहे त्यामुळं माझा हा त्रास जो आहे दबलेली नसाचा तो जवळपास 50% अधिक ह्याच्याने कमी झाला आहे. आणि 6-7 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्येच एवढा फरक पडला आहे. आणि अगदी वैयक्तिक माझ्यावर त्यांनी लक्ष दिलं आणि माझ्यावर सुधारणा, माझ्या प्रकृतीची जी सुधारणा केली त्याबद्दल त्यांचा मी फार 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 मनापासून आभारी आहे. माझं नाव राणी नाईक नवरे. मी राहणार पुणे 226 मंगळवार पेठ. माझ्या मुलाला MMD मस्क्युलर डिस्कॉर्डियनचा आजार आहे की त्याच्यावर आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो. पण भरपूर डॉक्टरांनी त्याला नाहीच म्हणून सांगितलं. ह्याच्यावर इलाजच नाही म्हणले. तुम्ही कुठं बाहेर गेले तरी ह्याच्यावर इलाज नाही भेटणार. मग आम्ही होमिओपॅथिक चालू केलं. होमिओपॅथिकनं पण एवढं काय त्याला हे नाही झालं, फरक नाही जाणवला. मग माझे मिस्टर काम करतात तिथं त्यांचे जे मुकदम आहेत त्यांनी सांगितलं की चंद्रकांत काटकर सर आहेत त्यांना एकदा भेटून या, तुमच्या मुलाचे ट्रीटमेंट ते चांगले करतील. पण आम्हाला वाटलं काय माहिती होती का नाही. पण हे तर आल्यावर सरांचं जास्त हे झालं, फरक पडला त्याला उठता बसता येत नाही आणि काठी धरून चालत होता. आता चालतो तो, बिगर काठीचा चालतो. आता आम्ही येऊन 5 महिने झाले तर सरांपाशी ट्रीटमेंट घेऊन. भरपूर हे होती परिस्थिती. म्हणजे त्याला असं जास्त चालू शकत नव्हता, पडायचा सारखा. मग त्याला उठवायला लागायचं. आता मनाने उठतो पण आणि थोडंसं चालतो पण. सरांची ट्रीटमेंट खरंच लय चांगली. खर्च म्हणजे प्रत्येक डॉक्टर आम्हाला सगळ्या गोष्टीची टेस्ट करायला लावायचे आणि परत ते आहे तेच पॉईंटवर यायचे म्हणायचे ह्याच्यावर इलाजच नाही आहे. असे आमचे भरपूर पैसे गेले बाहेर. मोठ्या डॉक्टरांना जाऊन भेटलो. परत ससूनमध्ये पण गेलतो, तिथं पण सांगितलं की ह्याच्यावर इलाजच नाही आहे. पहिल्यापेक्षा भरपूर जास्त आहे, चांगली आहे. म्हणजे त्याला चालता येत आहे. अजून थोडे दिवस चालले तर तो पूर्ण क्लिअर होईल चालताना. त्यात भरपूर फरक आहे. सर समजदार आहेत. गरीब परिस्थिती बघून सरांनी चांगली ट्रीटमेंट पण केली. म्हणजे असं बाहेर जेवढे पैसे गेले ना तेवढे सर नाहीत घेत. सर चांगले आहेत. उलट आम्हाला काही डॉक्टर म्हणले असं समजा की आताच्या जगात नाही आहे असे काही डॉक्टर बोलले. पण सर तसे नाही बोलले. सर म्हणले आले की मी हळूहळू थेरपी करेल मी त्याला. सुमित नाईक नवरे. आधी काय होत होतं? चालता येत नव्हतं पहिले. काठी धरून चालायचं, उठ्या बसते ते नव्हतं. आता जमते उठायला बसायला. डॉक्टरांना आभार मानलं? हा. काय सांगणार डॉक्टरांना? तुम्ही माझ्या चांगली केली, तुमचे आभार. मोहन नेवरे, राहणार पुणे दायरे गावठण. मला 3 जून रोजी पॅरालिसचा अटॅक आला. लेफ्ट साईड पूर्ण हे झाली ती. तर मी ससूनला माझ्या हात आणि पाय आणि तोंड लाळ गळत होते, बोबडी वळत होती. हात गळाला पाय आणि बोबडी. हाताची पायाची हालचाल होत होती का? थोडीशी, जास्त नाही, जाणवत नव्हतं. पडत होतं असं. ससूनला ॲडमिट केलं होतं मुलांनी. माझे मित्र जयंत चिंचोलेकर यांनी माझ्या मुलाला सांगितलं डॉक्टर काटकर हातबीत असा. तिथनं हात माझं नव्हता हालत, मुवमेंट नव्हती होत तिथं. ससूनला नव्हती होत.
हे पूर्ण असं पडायचा, हात असं धरला पडायचा खाली. म्हणजे हातामध्ये काय जीवच नव्हतं, इथनं पूर्ण हे व्हायचं. मग इथं यांच्या रोज 2-3 स्टेट हे असायचे टेप, ते करायचे, काही व्यायाम सांगून सुरू केलं. मग मला 1 महिन्यात ते म्हणलं होते रिकव्हरी करतो, तर केलं त्यांनी. मला 15-20 दिवसातच केलं ॲक्च्युली. आता 2 व्हीलर बी चालवतो आणि विशेषतः म्हणजे अल्प दरात आहे, कमी पैशामध्ये. तुम्ही इथं येऊन जाऊन करायचा का इथं नाही, येऊन जाऊन करायचो मी. तुम्ही दररोज यायचं? हो, मी पहिलं बसने यायचो. जेव्हा व्यवस्थित झालं ना, पहिलं रिक्षाने यायचो, नंतर व्यवस्थित झाल्यावर मग एकटा बसने यायला लागलो. मग घरच्यांना बी नाही आणायचो मी. पहिलं रिक्षाने यायचो, नंतर मग बसने यायला लागलो. डॉक्टर बाहेरच्या डॉक्टरांमध्ये या डॉक्टरमध्ये काय फरक आहे? नाही, यांचा स्वभाव खूप कसा आहे? स्वभाव तो माणुसकीला खूप आहे, हसून खेळून आहे. नाही, मला बरंच व्हायचं होतं आणि मला त्यांनी खात्री दिली होती, मला बी जिद्द होते बरं व्हायचं, तर व्यवस्थितच झालो ना. आज 2 व्हीलर चालवतो आहे मी. मला साधा हा मोबाईल पाडायचा हातातनं, मोबाईल घेतला तर हातातनं पाडायचा. आज एकदम ग्रीप आली हातामध्ये माझ्या. वय किती म्हणले? वय 56. आणि मला दम लागायचा, धाप लागायची. तर मी बाहेर आडवाणी डॉक्टर म्हणून बुधराणीचे, त्यांच्याकडे गेलं, तर मला त्यांनी ब्लॉकेज सांगितलं. तर मी यांना सांगितलं, मला डॉक्टरांनी ब्लॉकेज सांगितलं. तर मला त्यांनी पॉईंट लावतात, ते त्यांचे मॅग्नेट पॉईंट लावतात. ते मॅग्नेट पॉईंट लावून त्यांनी म्हणलं आपण ह्याच्यावरच करू, बाहेर ह्याच्यावर करू. आज मी ते नंतर गेल्या आठवड्यात ससनला 9 तारखेला एंजिओग्राफी केलं, एकदम नॉर्मल आले, काही प्रॉब्लेम नाही. आज चालतो, फिरतो, व्यायाम करतो, व्यवस्थित करतो. हो, माझं महत्त्वाचं हे बी झालं, ब्लॉकेज सांगितलं ते बी कमी झालं सगळं. त्यांनी ते पॉईंट लावून ते हे केलं. ते बाहेर तर आपला खूप खर्च आला असता, पण यांच्यामुळं काय आहे त्याच्यातच आपलं केलं त्यांनी. एंजिओग्राफीचे नॉर्मल रिपोर्ट आले, ससनलाच केली एंजिओग्राफी बी, काय प्रॉब्लेम नाही म्हणले, एकदम नॉर्मल आहे. हां, नमस्कार, मी चंद्रकांत काटकर. श्री बालाजी ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर केंद्र इथलं आपलं डोलेपाटी रोडला आहे. तिथं जवळजवळ 12 वर्षापासून आपण प्रॅक्टिस करतो इथे. तर त्याच्यामध्ये आपण ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग थेरपी, मोक्सा, स्टिम्युलेशन ह्या ट्रीटमेंट देतो. तर सुरुवातीला माझं जन्मस्थान कराडजवळ 10 किलोमीटरवरती साकुर्डी या गावी जन्म झाला. तर त्याच्यानंतर मग एज्युकेशन पूर्ण करत मग पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये नॅचरोपॅथीमध्ये, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीमध्ये 1 वर्षाचा कोर्स केला. नॅचरोपॅथीमध्ये ज्ञान व्यवस्थित प्राप्त झाल्यावरती उरीळ कांचन या ठिकाणी काही वर्ष प्रॅक्टिस केली. आणि त्याच्यानंतर मग परत पुण्यात येऊन मग ह्या फील्डमध्ये आपल्याला ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर फील्डमध्ये आपल्याला काहीतरी पेशंटना द्यायचं आहे, त्यांना आरोग्यासाठी काहीतरी त्यांना मदत करायची आहे, या दृष्टीनं मग मी इथं सेंटर चालू केलं. त्याचबरोबर काही होम व्हिजिट, सुरुवातीला काही होम व्हिजिट्स वगैरे पण चालू केल्या. त्याच्यामध्ये क्रिटिकल पेशंट येत राहिले. त्याचा एक फायदा होत गेला की नॉलेज अपग्रेड होत राहिलं. माझं एज्युकेशन झाल्यावरती, म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावरती ॲक्युप्रेशर प्रशिक्षण संस्था आहे अलाहाबादला, त्या संस्थेमध्ये 3 वर्षाचा कोर्स केला. काही वर्ष तिथं जाऊन राहणं, काही वर्षातले काही तिथं महिने जाऊन राहायचो, तिथं ट्रेनिंग घ्यायचो. त्याच्यानंतर पुण्यामध्ये येऊन फक्त याची प्रॅक्टिस करत ते केलं मी. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो काउन्सिलचा कोर्स आहे तो कोर्स केला, त्याचं रजिस्ट्रेशन भेटलं. आता या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच प्रकारचे रोग येतात आपल्याकडे, जसं की पॅरालिसिस, पार्किन्सन्स, स्लीप डिस्क असे पेशंट येत राहतात. मग त्यांच्यावरती आपण ट्रीटमेंट करतो. त्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग थेरपी, मोक्सा, स्टिम्युलेशन, ज्या TCMच्या पद्धती आहेत त्या ट्रीटमेंट वापरले जातात. त्याचबरोबर ती ॲडव्हान्समध्ये मॅग्नेटिक थेरपी म्हणून आपण जे कन्सेप्ट आहे, मग आपल्या ज्या ॲक्युप्रेशरमध्ये आपण सुया लावतो बॉडीमध्ये, ॲक्युपंक्चरमध्ये त्याच पॉईंटवरती सुजोगनुसार आपण हातावरती घेतो आणि त्या हातावरती आपण मॅग्नेट्स लावतो, हातावरती आपण कलर लावतो, हातावरती आपण स्पेसिफिक ठिकाणी निडलसुद्धा लावू शकतो. म्हणजे जे तुमच्या बॉडीवरती ट्रीटमेंट करायची आहे तीच आपण हातावरती करायची.
ही एक कन्सेप्ट नवीन आहे, त्या कन्सेप्टनुसार आपण ट्रीटमेंट करतो इथं. त्याचेसुद्धा छान खूप रिझल्ट आहेत, फास्ट रिझल्ट आहेत. आणि मॅग्नेट लावल्यावर ज्या लोकांना ॲक्युपंक्चरची भीती वाटते, ज्या लोकांना सुयांची भीती वाटते, त्या लोकांना आपण मॅग्नेट्स लावून त्या ठिकाणी स्टिम्युलेशन दिलं जातं. काही पॉईंटला स्टिम्युलेशन दिलं जातं. त्या स्टिम्युलेशनचा पण फायदा होतो की तुमचा पेन मॅनेजमेंटसाठी पण वापरला जातो. ठीक. त्याचबरोबर ती समजा एखादा पॅरालिसिस पेशंट आहे, तर त्या पॅरालिसिस पेशंटसाठी आपण निडल्स वापरतो. त्याचबरोबर ती स्टिम्युलेशन्स, कपिंग, मुक्सा वापरल्यानंतर त्याच्या नर्व्स ॲक्टिवेट होतात. त्याचा जो स्टिफनेस आलेला आहे किंवा पायामध्ये नमनेस आलेला आहे, तो नमनेस जाऊन तो पेशंट बऱ्यापैकी म्हणल्यापेक्षा 99% तर तो पेशंट परफेक्टली चालू शकतो. इतके ह्या ॲक्युपंक्चरचे चांगले रिझल्ट आहेत. आता अजून सांगायचं म्हणलं की आपण त्यामध्ये स्लीप डिस्क वगैरे म्हणा किंवा काही लोकांच्यामध्ये मणक्याची गादी वगैरे सरकल्याची म्हणा, त्यासुद्धा आपण केसेस बऱ्यापैकी कव्हरअप करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल म्हणलं तर एक 4 वर्षापूर्वी एक पेशंट आले होते. तर पुण्यातल्या एक मोठ्या आपल्या जवळच्याच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना आणलं होतं ऑपरेशन करायसाठी. वय वर्ष 23 वर्ष वय होतं आणि त्यांचं ऑपरेशन करावं होतं, स्लीप डिस्क झाली म्हणून. मग आता स्लीप डिस्क झाली म्हणल्यावरती 23 वर्षाच्या याच्यामध्ये कसं काय शक्य होतं. लेडीज होती आणि 6 महिन्यापूर्वी नुकतंच लग्न झालं होतं. आता त्यांची ट्रीटमेंट करायची. त्यांच्या आत्याचा मला फोन आला की सर असे एक पेशंट आलेत, तर तुमच्याकडे पाठवू का, तुम्ही आहे का क्लिनिकवरती. ठीक आहे म्हटलं, आहे क्लिनिकवरती, घेऊन या त्यांना. मग ज्या वेळेत त्यांना आणलं तर त्यावेळेला त्यांना असं जोडी कशी करून आणतो तशी आणलं होतं. वरती आणलं त्यावेळेस तो खूप ओरडा चालला होता. रडारड त्यांची पेशंटची चालली होती. खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये होत्या त्या. त्यांना आणलं, झोपवलं तिथं त्यांना. मी आलो, फक्त काय आमच्या ह्याच्यामध्ये काय ॲक्युपंक्चरचे काही पॉईंट असतात पेन मॅनेजमेंटचे, ते त्यांना लावले आणि म्हणले एक 15-20 मिनटं झोपून राहा, पडून राहा. ठीक आहे, 15-20 मिनटं झोपून राहिल्या त्या. थोडंसं त्रास होत होता पंक्चर करताना, पण आरडाओरडा त्यांचा चालूच होता. नंतर मग त्यांची आई, त्यांच्याबरोबरती त्यांची आई आली होती, सासूबाई आल्या होत्या, भाऊ आला होता, मिस्टर आले होते त्यांचे. अशी 6-7 लोक आले होते. मग त्यांना म्हणलं काळजी करू नका, त्यांना आपण पेन मॅनेजमेंट आपण करून त्यांचं ट्रीटमेंट आपण करू. मग ट्रीटमेंट चालू झाल्यावरती एक 15-20 मिनटानंतर त्यांना थोडंसं जरा बरं वाटलं. बरं वाटल्यावरती त्या पंक्चर्स वगैरे निडल्स काढल्यावरती त्यांना म्हणलं की थोडंसं चालून बघा. त्या उठल्या. थोडंसं मनामध्ये भीती होतीच त्यांच्या, किंवा मी चालू शकेन की नाही, पण त्या चालल्यावरती त्यांना आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी व्हायला लागलं की बाबा इतक्या दिवसापासूनचा त्रास होता आणि डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं. लग्न होऊन 6 महिने झालं होतं, त्यामुळे मुलांचं वगैरे थोडंसं फ्युचरमध्ये त्यांना तो प्रॉब्लेम झाला असता. आईवडिलांची अपेक्षा तीच होती की त्यांना ऑपरेशन आत्ता नाही करायचं. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं प्रयत्न करू. ते प्रयत्न झाले, सक्सेस झाले. त्यांचा पेन पूर्णपणे कमी झाला. नंतर मग त्यांनी 3-4 सेशन त्याच्यानंतर घेतले. त्यांना म्हटलं की 4 सेशन आपण घेऊ, त्याच्यामध्ये कव्हरअप करू. मग त्यांनी पूर्णपणे त्यातून त्यांना दुखणं त्यांचं खूप कमी आलं, खूप म्हणजे पूर्णपणे गेलं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या गावाकडले, ते आता आले होते तर जवळजवळ इथून वाटतंय ते आता परफेक्ट बरे आहेत सर. परफेक्ट बरे. त्यांना अपत्य झाले, 2 अपत्य झाले, जुळे झाले, नॉर्मल झाले. नंतर त्यांनी त्यांच्या गावाकडले बऱ्याच लोकांना सजेस्ट केलं, ते घेऊन यायचे सुद्धा. आपल्याकडे स्थानिक तर येतात, त्याच्याबरोबरची बाहेरची काही लोक येतात, जवळपास एखादा हॉटेल वगैरे बुक करतात, त्या ठिकाणी राहतात आणि इथे येऊन ट्रीटमेंट घेतात. असे पण भरपूर पेशंट येतात आपल्याकडे. आत्तापर्यंत म्हणले तर इंदोर, कर्नाटका, जोधपूर यावरून सुद्धा पेशंट आलेले आहेत. कोल्हापूरचे काही पेशंट आले ते मागल्या 1-2-4 दिवसापूर्वी, त्यांनासुद्धा चांगला रिझल्ट भेटला होता. स्मरणीय अनुभव म्हणलं तर एक अशी केस सांगू शकेन मी आयुष्यामध्ये. ते एक पहिलीच माझी केस असेल ती. खूप क्रिटिकल होती. तर ज्यावेळेला पुण्यातल्याच एका मोठ्या हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्ज अशा देण्यात आला होता की ते पेशंट ठीक होणार नाहीत आणि अनकॉन्शियस होऊन जवळजवळ 8 ते 10 दिवस झाले होते. BP 350-400, शुगर 350-400, किडनी दोन्ही 90% फेल. डायलिसिस चालू होतं जवळजवळ 6 महिन्यापासून त्यांचं आधीच, पण ते डायलिसिस पण पूर्णपणे अनकंट्रोल होतं. त्याचबरोबर त्या पेशंटला ज्यावेळेला सोडलं त्यावेळेला तो अनकॉन्शियस होता आणि सांगितलं की हा पेशंट बघा, म्हणजे आता घेऊन जा तुम्ही.
आणि बाकीच्या पाहुण्यांना वगैरे बोलवा असं सांगण्यात आलं होतं. तर मग मी गेलो, आमचे जे रिलेटिव्ज आहेत त्यांनी सांगितलं की सर अशी ट्रीटमेंट आहे, तुम्ही करणार का? म्हणलं चला प्रयत्न करू आपण. चालू केली ट्रीटमेंट चालू केल्यावरती पहिला दिवस दुसरा दिवस जसं इम्प्रूव्हमेंट व्हायला लागलं. आता ज्या दिवशी पहिल्या दिवशी गेलतो त्यावेळेस सगळे त्यांच्या घरामध्ये पाहुणे वगैरे होते. पाहुण्यांच्याकडनं वाट काढत ते म्हणले, बाकीच्या त्या फॅमिलीवाल्यांनी म्हणले की सर एक 10 मिनटं द्या सरांनाशी बोला, त्या पेशंटशी त्यांच्याशी जरा ट्रीटमेंट वगैरे करायची आहे. सगळ्यांना अचंबा पडला की आता डॉक्टरांनी सांगितलं घरी घेऊन जा आणि सगळ्यात शेवटची स्टेज आहे म्हणून सांगितलं, हे केलं, आणि हे येऊन काय वेगळं काय करणार असं सगळ्यांना वाटलं होतं त्यावेळेला. ठीक आहे, मी गेलो, ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंटला यश आलं. 1 दिवस 2 दिवस 8 दिवस 15 दिवस हळूहळू त्या पेशंटमध्ये सुधारणा व्हायला लागली. त्या पेशंटला सगळे त्रास होते. त्यावेळी त्यांनी लिस्ट दिली मला, त्यात कमीत कमी 10 ते 12 डिसिजेस असे होते. त्या डिसीजमध्ये पॅरालिसिसपासून डायबिटीज अनकंट्रोल, BP अनकंट्रोल, जसं सांगितलं तसं ते सगळे रिपोर्ट सगळे अपग्रेड होते. ट्रीटमेंट चालू केली 2 महिने 3 महिने 4 महिने, त्यामध्ये त्यांना खूप इम्प्रूव्हमेंट झालं. 3-4 महिन्यानंतर ते पेशंट उठून चालायला लागले, फिरायला लागले. डायलिसिस पूर्णपणे बंद झालं त्यांचं. सिर्फ ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरच्या ट्रीटमेंटनं आणि मॅग्नेट थेरपी, ती एक अविस्मरणीय केस. आपले जे क्लिनिक आहे ते पुण्यामध्ये पुणे स्टेशनच्या जवळ डोलेपाटी रोड आहे. त्या रोडला गणपती मंदिरच्या बॅकसाईडला किंवा कपिल हॉटेलच्या बॅकसाईडला तिथं आपलं केंद्र आहे. त्या केंद्राची वेळ 11:30 ते 3:30 या वेळेमध्ये आपलं एक लेडीज येत होती ट्रीटमेंटसाठी. वयाच्या जसं पिरियड्स चालू झाले तसं पिरियड्स चालू झाल्यापासून त्या लेडीजला त्रास होता. तर त्रास काय व्हायचा, त्याचा चेहरा पूर्णपणे सुजायचा पिरियड्स यायच्या आधी 2 दिवस आधी, आणि सूज यायची आणि पेन इतका व्हायचा की तिला 3-3 4-4 पेन किलर खाव्या लागायच्या. जवळजवळ 18 वर्ष त्यांना त्रास होता. तो 18 वर्ष चालू झाल्यावर त्या मला बोलल्या सहज की सर असा त्रास होतो, मला आपण ट्रीटमेंट करू शकतो का? त्यांची ट्रीटमेंट म्हटलं चला ट्रीटमेंट आमच्या ह्याच्यामध्ये लिव्हर क्विक स्टॅग्नेशन म्हणून काही ट्रीटमेंट्स आहेत, तर त्याचे काहीतरी 8 पॉईंट लावावे लागतात दोन्ही हातावरती. मग त्या लेडीजला पॉईंट लावले आणि सलग 21 दिवस ट्रीटमेंट केली. फक्त पॉईंट लावले. त्या पॉईंटमध्ये त्या लेडीजना जवळजवळ 90% फरक पडला. पहिले जे वेळेला त्यांना पिरियड्स वगैरे आले तर त्या पिरियड्समध्ये अजिबात त्यांच्या चेहऱ्यावरती सूज आली नाही आणि त्यांना एकही पेनकिलर खायला लागली नाही. बरं ठीक आहे, पहिला महिना झाल्यावरती मी म्हटलं अजून 1 महिना वाट पाहू, पुढल्या महिन्यात तुमचा कसा येतो किंवा त्रासदायक होतोय का, पिरियड्स कसे वगैरे येतात ते आपण एकदा बघू. मग त्यांनी दुसरा महिन्याच्या वेळ पाहिला, त्या दुसऱ्या महिन्यातसुद्धा त्यांना त्रास झाला नाही. म्हणजे आपण प्रयत्न केला की तो मुळापासून काढायचा प्रयत्न केला. आता त्या खूप खुश आहेत, त्यांना त्रास नाही काय नाही, यावेळी सगळ्या हॅपी आहेत. 18 वर्षापासूनचा त्रास एखाद्या पेशंटचा जातो त्यावेळी किती आनंदात असू शकतो ते मला त्या दिवशी त्या पेशंटच्या डोळ्यात बघितल्यावरती कळलं. त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही आनंदित. थँक्यू. येस सर. आपल्या इथं पॅरालिसिसपासून पार्किन्सन्स, MNDच्या केसेस, त्याचबरोबर ती मायग्रेन, बॅक पेन, नी पेन ह्यासाठी ट्रीटमेंट चालतात. पण मेंटली फिजिकली जसे काय आजार आहेत, जसं की स्क्रिझोफेनिया, एखाद्या भीती असणं मनामध्ये नाही का, आपण फोबिया म्हणतो, फोबियासुद्धा आपण ट्रीटमेंट करू शकतो इथे. आणि आपल्या क्लिनिकवरती 11:30 ते 3:30 या वेळेमध्ये आपण इथं असतो. तर आपण अतिशय माफक दरामध्ये ही ट्रीटमेंट केली जाते.